मित्र हो, हल्ली एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। त्याचं कारण म्हणजे आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या खानपानामुळे, वाढलेल्या व्यसनांच्यामुळे, वाढलेल्या ताणतणावाच्या मुळे हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलंय। आणि जेव्हा आपल्या हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्ताची गाठ होते किंवा चरबीची गाठ होते किंवा ती रक्तवाहिनी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अरुंद होते, कठीण होते, ठिसूळ होते, त्यावेळेस तिथं रक्तपुरवठा कमी केला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या हृदयविकाराचा झटका येतो। अशा वेळेस आपण डॉक्टरांकडे गेले की ईसीजी करतो। ईसीजी मध्ये काही अडचण वाटली तर डॉक्टर एंजिओग्राफीचा सल्ला देतात। मग एंजिओग्राफी मध्ये कळतं की या रक्तवाहिनीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या इतके ब्लॉकेजेस आहेत, त्याचं टक्केवारी असते 60%, 50%, 70%, 100% अशा प्रकारची। आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर आपल्याला सल्ला देतात एंजिओप्लास्टी करण्याचा, जेणेकरून आपल्या हृदयाचं आरोग्य जे धोक्यात आलं होतं ते आपल्याला परत चांगलं करता येऊ शकतं आणि त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं आयुष्यमान आपल्याला वाढवता येऊ शकतं। परंतु एंजिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते। टाकलेल्या स्टेंटमध्ये परत चरबीची किंवा रक्ताची गाठ किंवा तिथं काही ब्लॉकेजेस तयार होण्याची शक्यता असते। मग बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की बाबा आता एंजिओप्लास्टीचं झाली तर मग आता काय खायचं, काय नाही खायचं, कसं वागायचं, कसं व्यायाम करायचा किंवा कुठल्या गोष्टी आपण करू शकतो, कुठल्या गोष्टी नाही करू शकत, ह्याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो। आणि मग काय होतं की त्यांना काहीतरी चुकीची माहिती मिळते आणि तिसरंच होऊन बसतं, त्यांचा आजार कमी होण्याच्या ऐवजी तो वाढून बसतो। आणि म्हणून मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एंजिओप्लास्टी नंतरचं तुमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी, हृदय तुमचं चांगलं तंदुरुस्त ठेवण्यासाठी, पुन्हा तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्टेंट मध्ये काही प्रॉब्लेम न येण्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती नक्कीच मदत करेल। तर तुमची एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये येणारे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांची प्रामाणिक शास्त्रोक्त उत्तरं मी देण्याचा देखील प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा चांगला फायदा होणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल तर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत की एंजिओप्लास्टी झाल्याच्या नंतर आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत, कुठल्या कुठल्या चुका कळत नकळत आपल्या हातून होतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला स्टेंट टाकल्याचा किंवा एंजिओप्लास्टी केल्याचा मनावा तितका फायदा होत नाही, परत आपलं आरोग्य धोक्यात येऊन आपल्या जीवाला देखील धोका होऊ शकतो। त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत त्या आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत। 10 चुका आहेत प्रामुख्याने होणाऱ्या, त्यामध्ये सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे जास्तीचं वजन उचलणं, जास्तीच्या शारीरिक श्रमाचा व्यायाम किंवा शारीरिक श्रम जास्त करणं। हे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्या हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो, लोड येऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं काहीतरी गडबड येऊ शकते, त्यामुळे तुमच्या जीवाला धोका देखील होऊ शकतो। त्यामुळे ही चूक तुम्ही आवर्जून टाळा। त्याच्यामध्ये खास करून वजन उचलायचं असेल तर तुम्ही 10 ते 15 किंवा 20 किलो पर्यंत वजन सहजपणे उचलू शकता, परंतु त्याच्या पुढे जे वजन आहे 25-30 किलो हे मात्र तुम्हाला उचलायचं नाही। किंवा जिम मध्ये तुम्ही जात असाल तर तेव्हा देखील तुम्ही जास्तीचा शरीरावरती, हृदयावरती ताण येणारा प्रकारचा कुठलाही व्यायाम तुम्हाला अजिबात करायचा नाही। दुसरी चूक बरेच जण करताना दिसून येतात ते म्हणजे आहारामध्ये अजिबात पथ्यपाणी पाळत नाहीत। आता स्टेंट टाकला, एंजिओप्लास्टी झाली, बिंदास्त पहिल्यासारखं सगळं करा, 1-2 महिने सगळं व्यवस्थित फॉलो करतात, परंतु त्याच्यानंतर त्यांना ते जड जातं, अवघड जातं आणि त्याच्यावरती त्याचा कंट्रोल राहत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून ते जास्तीचं तेल घेणं, जास्तीच्या तळलेले पदार्थ घेणं, फास्ट फूड, जंक फूड घेणं, आहारामध्ये साखरेचं प्रमाण वाढवणं, मिठाचं प्रमाण वाढवणं, मैद्याचे प्रमाण वाढवणं, अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं आहार जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्याचा धोका होऊ शकतो, लक्षात ठेवा। त्यामुळं ह्या आहारामध्ये पथ्य न पाळण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका। आहारामध्ये काय काय घेतलं पाहिजे हे तुम्हाला सगळ्यात शेवटी मी सांगणारच आहे,
तिसरी चूक बरेच जण करतात की अति प्रमाणामध्ये पथ्य पाणी पाळणं. म्हणजे आता कसं करू की माझं स्टेंटच बसलाय छातीमध्ये, हृदयामध्ये, आता काय जीवाला धोकाच होईल की काय, म्हणून अतिशय तीव्र स्वरूपाची फास्टिंग किंवा तीव्र स्वरूपाचा डाएट ते फॉलो करायला लागतात. मग बिलकुलच त्यांनी भाकरी चपाती भात बंद करून टाकतात. उपासमार त्यांच्या शरीराची होते, कुपोषण होतं, अशक्तपणा, थकवा यायला लागतो. त्यामुळं असा देखील अघोरी प्रकार तुम्ही पथ्य पाणी पाळण्याच्या नावाखाली अजिबात करू नका. चौथी चूक बरेच जण करताना दिसून येतात ते म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्या बंद करणं किंवा त्याचा डोस कमी जास्त करून घेणं. बऱ्याचदा काय होतं की अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आपल्याला होणारा जो शारीरिक त्रास आहे किंवा मानसिक त्रास आहे तो बऱ्यापैकी कमी होऊन जातो. मग त्याच्यामध्ये छातीत दुखणं असेल किंवा घबराट होणं असेल किंवा दम लागणं असेल, असा प्रकार आपला होत नाही. त्याच्यामुळे पेशंटला काय वाटतं की आता मी एकदम टकाटक झालो, ठणठणीत झालो, मला औषध गोळ्याची गरज नाही, एवढ्या गोळ्याची जास्त गरज नाही, सकाळच्याच फक्त घेईन, दुपारच्याच घेणार, संध्याकाळचाच घेणार नाही. अशा प्रकारची चूक तुम्ही अजिबात करू नका. कारण हे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज असतात ज्याच्यामुळं रक्ताची घनता एका विशिष्ट लेवल पर्यंत राखली जाते. रक्त पातळ होण्याची काही औषध असते, ज्याला आपण ब्लड थिनर असं म्हणतो. हृदयाचा ठोका नियमित ठेवण्यासाठी काही औषधं असतात. ही औषधं तुम्ही घेत असल्यामुळे तुमच्या हृदयाची जी अवस्था आहे ती चांगली राहण्यासाठी मदत होते. तुमचा स्टेंट त्या ठिकाणी चांगला राहण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये परत क्लॉटिंग होण्याची जी शक्यता आहे ते कित्येक पटीने ह्या औषध गोळ्यांच्यामुळे कमी होण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषध गोळी बंद किंवा कमी जास्त करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. पाचवी चूक तुम्ही आवर्जून टाळा. जर तुम्हाला अगोदरपासूनच किंवा नंतर बीपीचा त्रास सुरू झाला असेल, शुगरचा त्रास असेल किंवा कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तातलं वाढलं असेल तर ते नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करा. कारण सगळं चांगलं आहे मात्र बीपी तुमचा सतत वाढलेला असतो किंवा तुमच्या शरीरातली रक्तातली खराब चरबी वाढलेली असते, ट्रायग्लिसराईड असेल, टोटल कोलेस्ट्रॉल असेल किंवा एलडीएल नावाचं लिक्विड असेल ते जर वाढलेलं असेल किंवा तुमच्या रक्तातील साखरेची मात्रा वाढली असेल तर अशा वेळी तो स्टेंट लवकर खराब होण्याची किंवा तिथं लवकर ब्लॉकेजेस होण्याची आणि परत तुम्हाला हृदयविकार येण्याचा धोका जास्त वाढतो. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही देखील आवर्जून लक्षात ठेवा आणि साखरेवरती, तुमच्या रक्तदाबावरती आणि कोलेस्ट्रॉलवरती प्रामाणिकपणे नियंत्रण ठेवा. त्यासाठी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. सहावी चूक देखील काही पेशंट करताना दिसून येतात की एक जागी बसून राहणे. आता माझ्या छातीमध्ये, हृदयामध्ये स्टेंटच बसलाय, माझं शरीरच आता आधू झालंय, खूप मोठं ऑपरेशन झालंय, आजूबाजूचे लोक किंवा नातेवाईक सुद्धा काय असे असतात, घाबरून सोडतात, आता काय तुमचं खरं नाही, तुमचं काय आता आयुष्य. त्याच्यामुळे ते घाबरतात आणि एक जागीच बसून राहतात. एक जागी बसून राहिलात की तुम्ही खाल्लेल्या आहारातील कॅलरीज व्यवस्थित बर्न होत नाहीत, तुमच्या शरीरामध्ये चरबी जमा होते, वजन वाढायला लागतं, रक्तातील साखरेची मात्रा वाढायला लागते आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला परत हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं तुम्ही एक जागी कधीच बसून राहू नका. बऱ्याचदा काय असतं की एक ठिकाणी बसून काम करण्याची तुमचा व्यवसाय असतो, कॉर्पोरेट फील्डमध्ये काही काम करतात, कॉम्प्युटरवरती दिवसभर काम करावं लागतं, ऑफिसमध्ये बसून दिवसभर काम करावं लागतं, हे देखील तुम्हाला परत हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे एक जागी बसणं, सिडेंटरी लाईफस्टाईल ही देखील तुम्हाला तुमच्या अँजिओप्लास्टीला कुठेतरी नुकसान करू शकते आणि परत तुम्हाला हृदयविकाराच्या धोक्यामध्ये ती टाकू शकते. सातवी चूक आहे व्यसन करणं, तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ परत खायला सुरुवात करणं. तंबाखू चगळणं असेल, सिगारेट ओढणं असेल, गुटखा, मावा, सुपारी, चैनी, खैनी जे असेल ते खाणं किंवा बायका असतील तर त्या मिश्री देखील लावतात किंवा तंबाखू देखील बायका चगळतात. बिड्या ओढण्याचा प्रकार देखील आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. अगोदरपासून सवय असते मग ती सुटत नाही. पण लक्षात ठेवा, जर आयुष्यमान तुमचं वाढवायचं असेल, तुमची अँजिओप्लास्टी सक्सेसफुल करायची असेल, तुमच्या शरीराचं झालेलं नुकसान, पैशाचं झालेलं नुकसान जर तुम्हाला अजून परत होऊ द्यायचं नसेल तर अशा वेळी तुम्हाला कुठल्याही व्यसनी पदार्थाची चव अजिबात चाखायची नाही. तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करायचं नाही. दारू देखील तुम्हाला सेवन करायची नाही. बरेच जण म्हणतात की हृदयासाठी रेड वाईन चांगली असते, पण लक्षात ठेवा, वाईन असो, बियर असो, देशी असो, विदेशी असो, ब्रँडेड असो, अजून काय असो, दारू ही दारू आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे जे आपल्याला लत लावतं, सवय लावतं आणि आपल्या मनावर, मेंदूवर, आपल्या संपूर्ण शरीरावर, संपूर्ण शरीरातील सगळ्या अवयवांवरती दुष्परिणाम त्या अल्कोहोलमुळे होतात आणि परिणामी तुमचं हृदय देखील धोक्यात येऊ शकतं आणि परत तुम्हाला हृदयविकाराचा धोका येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, अँजिओप्लास्टी करून तुम्हाला कुठल्याही दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट याचं व्यसन करायचं नाही. आठवी चूक आहे की डॉक्टरांच्याकडून नियमित फॉलोअप न घेणं. बरेच जण काय करतात की आता चांगला आहे,
मग बिंदास राहा, कशाला डॉक्टरकडे जायचंय, त्याच गोळ्या घ्यायच्या परत मेडिकलमधून आणून त्या परत खायला लागायच्या आणि याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये नेमकं काय चाललंय, तुमच्या हृदयाची अवस्था व्यवस्थित आहे का, तुमच्या हृदयाच्या कप्पे व्यवस्थित आहेत का, वॉल व्यवस्थित आहेत का, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हृदयामधून शुद्ध रक्ताचा पुरवठा संपूर्ण शरीराला व्यवस्थित प्रमाणामध्ये होत आहे का ते तिथंच साचून राहिलेलं आहे, तुमचा ECG व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टी तिथे तपासून घेणं गरजेचं असतं. मग ते वेगवेगळ्या पेशंटच्या मध्ये वेगवेगळ्या तपासणीचा कालावधी असतो. कधी 2 महिन्यांनी, कधी 3 महिन्यांनी डॉक्टर बोलवतात, कधी 6 महिन्यांनी बोलवतात. पण लक्षात ठेवा, जरी तुम्हाला तुमच्या हृदयरोग तज्ञाकडे जाणं नाही झालं ते तुमच्या फॅमिली फिजिशियन कडून, फॅमिली डॉक्टरांकडून, तुमच्या गावामध्ये जे डॉक्टर असतात त्यांच्याकडून ECG म्हणा किंवा BP तपासणं असेल किंवा अजून कुठल्या जवळ तालुका किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल, मोठं शहर असेल, तर तिथे एखाद्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही ट्रेडमिल टेस्ट म्हणा किंवा 2D इको नावाची जी तपासणी आहे त्याच्यामध्ये हृदयाची अवस्था, आपला स्टेंट आपल्याला व्यवस्थित आहे का नाही याची देखील आपल्याला खात्री पटून जाते. त्यामुळं तुम्हाला जो पुढचा जो धोका आहे, अवेळी होणारा, अचानक होणारा, इमर्जन्सी जी येणार आहे ती येणार नाही. वेळीच तुम्ही सावध व्हा आणि तुमच्या या तपासणीच्या माध्यमातून तुमच्या औषध गोळ्याचा डोस तुमच्या डॉक्टरांना कमी जास्त करता येऊ शकतो आणि त्याच्यामुळं नियमित फॉलोअप तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. फॉलोअपला तुम्ही उशीर लावू नका किंवा फॉलोअपला न जाण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका. नवी चूक आहे ती म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही पेनकिलरच्या गोळ्या किंवा कुठल्याही अँटीबायोटिक ह्या अजिबात खाऊ नका. बऱ्याच जणांना ओव्हर द काउंटर काही दुखायला लागलं किंवा काही सांधेदुखी असते, डोके दुखायला लागले, लगेचच मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या खायच्या, अशी देखील तुम्ही चूक अजिबात करू नका. कारण याचे देखील दुष्परिणाम तुमच्या लिव्हरवर, किडनीवर, हृदयावरती होऊ शकतात. त्यामुळं ही देखील तुम्ही पथ्य पाळला पाहिजे. आणि 10वी चूक आहे ती म्हणजे बरेच लोक ऑपरेशन झाल्यानंतर, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर खूप घाबरून जातात. आता खूप मोठं ऑपरेशन झालंय, पण घाबरून अजिबात जाऊ नका. जो घाबरतो तो जास्त आजारी पडतो, हा नियम आहे. त्यामुळं बिनधास्त राहा, काळजी घ्या, काळजी अजिबात करू नका. जेवढं तुम्ही घाबराल तुमच्या ऑपरेशनला, तुमच्या त्या आजाराला, बऱ्याचदा मनामध्ये येते की परत अजून हृदयविकाराचा झटका येईल का, अजून काही आपल्याला त्रास होईल का, मग कसं होईल आपलं, हे असा अजिबात विचार करू नका. आजचा दिवस आनंदानं जगा, पथ्यपाणी व्यवस्थित पाळा, औषध गोळ्या व्यवस्थित घ्या, मानसिक स्थिती चांगली ठेवा. नक्कीच तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल याची मी खात्री देतो. आता पाहूया व्हिडिओचा दुसरा महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आपण नेमकी काय काळजी घ्यावी, कुठल्या कुठल्या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपली अँजिओग्राफी जर पायाच्या नसेमधून, ब्लड वेसल मधून झाली असेल, म्हणजे फिमोरल आर्टरी जी जांघेमध्ये असते आपल्या, तिथून जर तुमची प्रक्रिया झाली असेल अँजिओप्लास्टीची, अँजिओग्राफीची, तर तिथं जखम झालेली असते, त्या जखमेची व्यवस्थित काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तिथली स्वच्छता व्यवस्थित राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. यासोबतच अशा वेळेला काय होतं की ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच जर तुम्हाला खोकला असेल किंवा संडासला तुम्हाला जोर द्यावा लागत असेल, तर तिथं प्रेशर तयार होतं आणि त्या प्रेशरमुळे तिथं कधी कधी रक्ताची गाठ देखील तयार होऊ शकते, ज्याला आपण हिमॅटोमा असं म्हणतो. अशा वेळेला तिथं आपण आपल्या डॉक्टरांचा लगेच सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांना ते कळवलं पाहिजे. यासोबतच काही वेळेला तिथं काळे निळे डाग पडतात किंवा डाय तिथं राहिलेला असतो किंवा तिथं छोट्या छोट्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव झालेला असतो आणि त्याचा परिणाम म्हणून तिथला रंग पूर्ण बदलतो आणि आपण घाबरून जातो. तर असं अजिबात करायची गरज नाही. हा जो काळा निळा झालेला भाग आहे तो 1-2 आठवड्यांनी हळूहळू तो देखील कमी होऊन जातो. परंतु तो जर वाढत असेल किंवा त्याचा काही विशेष त्रास होत असेल, तिथं काही खाज येत असेल, आग पडत असेल, लाल झाला असेल, सूज वाटत असेल, भगभग करत असेल, इरिटेशन जाणवत असेल, तर अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लवकर ते कळवलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही कार्यवाही केली पाहिजे. यासोबतच ही अँजिओप्लास्टीची किंवा अँजिओग्राफीची प्रक्रिया तुमच्या हातातल्या रक्तवाहिनीमधून केली असेल, जसे की ज्याला आपण रेडियल आर्टरी असं म्हणतो, तर अशा वेळी देखील तिथल्या जखमेची आपल्याला आवर्जून काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तिथली देखील स्वच्छता राखणं महत्वाचं आहे. शिवाय अशा वेळी तुम्ही जो हात आहे, ज्या ठिकाणी ती प्रक्रिया केलेली आहे, प्रोसिजर केलेली आहे, तो हात तुम्ही अशा प्रकारे वर धरणं गरजेचं आहे. कारण जेवढा तुम्ही हात लोंबता सोडाल तेवढं तिथं वेदना होतील, तिथं सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे हात असा वरती टांगून ठेवणं किंवा एखादी स्लिंग जी असते ती आपण गळ्यामध्ये घालतो फ्रॅक्चर झाल्यानंतर, ते देखील तुम्ही वापरू शकता. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होणार. यासोबतच हाताची जी नाडी आहे ती देखील आपण चेक करून बघितली पाहिजे. त्याचा ठोका व्यवस्थित आहे का, नियमित आहे का. घरच्या घरी आपण बघू शकतो. काय करायचं की तुम्हाला ह्या अंगठ्याकडचा जो भाग आहे हाताचा, तिथं तुम्हाला ह्या दुसऱ्या हाताची 3 बोटं ठेवायचे, तुम्हाला तिथं नाडीचा ठोका जाणवेल. तो असा करतोय, तो 1 मिनिटामध्ये किती पडतोय हे देखील तुम्हाला घरच्या घरी लक्षात येईल. आणि जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त झाला असेल
किंवा त्याचा काही विशेष तुम्हाला त्रास असेल, अनियमितता त्या नाडीच्या ठोक्यामध्ये आली असेल, तर ती देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कळवू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता. पुढची गोष्ट तुम्हाला काय करायची, जर तुम्हाला अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये कधी छातीमध्ये तीव्र वेदना होत असतील, दम लागत असेल, दरदरून घाम येत असेल, घबराट होत असेल किंवा झोप व्यवस्थित होत नसेल, खूप जास्त थकवा येत असेल, तर अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना हे दुखणं सांगितलं पाहिजे, अंगावर तुम्ही नाही काढलं पाहिजे आणि तरच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. अन्यथा जर तुम्ही अंगावर काढलं तर त्याचा तोटा तुम्हाला होणार आहे. पुढची महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे मानसिक ताणतणावाचं तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला आजाराचं टेन्शन असतं, पैसा पाण्याचं टेन्शन असतं किंवा अजून काही तक्रारी असतात, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच्या बद्दल आपण विचार करत असतो, कोणीतरी काहीतरी आपल्याला म्हणलेलं असतं, कोणीतरी त्रास दिलेला असतो. मात्र ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला विसरून जायच्या आहेत. तुम्हाला अँजिओप्लास्टी झाल्याच्या नंतर मिळालेलं आयुष्य हे बोनस आयुष्य मिळालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे मिळालेल्या आयुष्याची किंमत तुम्हाला जास्त कळली पाहिजे. त्यामुळे इतरांच्या प्रभावामुळं, इतरांचा विचार करून तुम्ही तुमच्या स्वतःचं आयुष्य अजिबात खराब करू नका, स्वतःची मानसिकता अजिबात खराब करून घेऊ नका. शक्य तितकं तुम्ही निवांत शांत राहण्याचा प्रयत्न करा, रागावर नियंत्रण ठेवा, चिडचिड जास्त करू नका. यासोबतच तुम्ही तुमचे छंद जोपासा, तुमच्या आवडीच्या गोष्टी आवर्जून करा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, जास्तीच्या अपेक्षा कोणाकडून ठेवू नका आणि नेहमी समाधानी राहा. आहे त्या गोष्टी म्हणजे तुम्ही समाधानी राहा. नक्कीच तुम्हाला तुमचं हृदय व्यवस्थित सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल आणि तुमच्या आयुष्यमान देखील खूप चांगलं वाढण्यासाठी मदत होईल. पुढची महत्वाची गोष्ट आहे, दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या लघवीकडे लक्ष द्या. लघवी किती प्रमाणामध्ये होते, ती व्यवस्थित होते का, नॉर्मल प्रमाण तिचं आहे का, कमी जास्त काय झालेलं आहे. कारण लघवी किती व्हावी किंवा नाही व्हावी त्याला आपण युरिन आउटपुट असं म्हणतो. युरिन आउटपुट आपल्या हृदयाच्या हालचालीवर खूप जास्त अवलंबून असतं. त्यामुळं युरिन आउटपुटमध्ये लघवीच्या प्रमाणामध्ये काही गडबड झाली असेल तर अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना आवर्जून कळवलं पाहिजे. बऱ्याचदा काही रुग्णांना CCF म्हणजे कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर असतं, म्हणजे हृदय व्यवस्थित पंप करत नाही. LVEF म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन, जो हृदयातून येणारा शुद्ध रक्ताचा जो पुरवठा आहे तो कमी प्रमाणामध्ये बाहेर पडतो आणि तो हृदयामध्ये जास्त साचून राहतो आणि त्याचा परिणाम म्हणून बॅकवर्ड प्रेशर डेव्हलप व्हायला लागतं. अंगावरती सूज यायला लागते, पायावरती सूज यायला लागते. परिणामी किडनीकडे रक्त पुरवठा कमी जातो आणि मूत्र जे आहे तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, लघवीचं प्रमाण कमी होतं. अशा वेळी देखील आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मग अशा वेळी दम लागणं असेल किंवा छातीमध्ये दुखणं असेल किंवा पोटामध्ये गॅस होणं, ही देखील समस्या आपल्याला अशा वेळेला दिसून येऊ शकते. त्यावेळी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या शारीरिक हालचाली नियमित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर साधारण 1-2 आठवड्यांनी तुम्ही तुमच्या शारीरिक हालचाली चांगल्या प्रकारे करू शकता. मग त्याच्यामध्ये चालण्याचा व्यायाम असेल किंवा पळण्याचा व्यायाम असेल, जॉगिंग असेल, रनिंग असेल, तर हे अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. मात्र लक्षात ठेवायचंय की ही हालचाल सुरू करत असताना, हे एरोबिक्स व्यायाम सुरू करत असताना तुम्ही हळूहळू सुरू करायचे आहेत. मग सुरुवातीला तुम्ही 1 किलोमीटर चाला, त्याच्यानंतर 2-3 आठवड्यानंतर तुम्ही 2 किलोमीटर चाला, त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये अजून तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता. त्याची गती देखील तुम्ही हळूहळू वाढवायची आहे, लक्षात ठेवा. किंवा घरी बसल्या बसल्या तुम्ही काही योगासनं किंवा प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा हे देखील करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. अँजिओप्लास्टी झालेल्या लोकांनी कमीत कमी 4 किलोमीटर अंतर हे 45 मिनिटांमध्ये जर पार केलं तर ते अतिशय उत्तम राहील. परंतु हे करत असताना सुद्धा जर तुम्हाला काही त्रास जाणवत असेल, दम लागत असेल, अजून काही वेदना होत असतील तर अशा वेळी देखील आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ही अँजिओप्लास्टी झाल्यानंतरची साधी, हलकी फुलकी, अगदी सहज करता येणारी जी योगासनं आहेत ही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहेत या अगोदर. जर तुम्ही बघितलेली नसतील तर आवर्जून पहा आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं ती योगासनं घरच्या घरी करू शकता. त्याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल. पुढची महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि त्या सीझनमध्ये मिळणारी फळं तुम्हाला आवर्जून समाविष्ट करायची आहेत. आहारामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा बऱ्याच जणांना चहाची आणि बेकरीच्या पदार्थाची सवय असते. या दूध साखरेच्या चहाऐवजी तुम्ही जर ग्रीन टी घेतलं तर ते अतिशय चांगलं बेस्ट राहणार आहे. आणि बेकरीचे जे बिस्किट, टोस्ट, खारी आहेत याच्याऐवजी तुम्ही बदाम आणि अक्रोड रात्री भिजू घालून सकाळी त्याची साल काढून खाऊ शकता. 3-4 बदाम
आणि एखादं अक्रोड तुम्ही दिवसभरामध्ये अशा पद्धतीने सहजपणे घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला याचा देखील चांगला फायदा होईल. किंवा 4-5 काळे मनुके असतील किंवा 1-2 खारीक किंवा पेंड खजूर तुम्ही घेऊ शकता. यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ज्या आहेत, जसं की भोपळ्याच्या बिया असतील किंवा टरबुजाच्या बिया आहेत किंवा सूर्यफूल आहे, जवसाच्या बिया आहेत, मिश्रण या सगळ्या बियांचं मिश्रण करून 1-2 चमचे तुम्ही जेवणानंतर याचं सेवन अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. किंवा सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये देखील याला तुम्ही चांगला वापर करू शकता. आहारामधून तेल, मीठ, साखर आणि मैदा तुम्ही वर्ज करायचा आहे. त्याचा जास्तीत जास्त नैसर्गिक आहार तुम्हाला घ्यायचा आहे. फास्ट फूड, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, पॉकेटबंद, हवाबंद पदार्थ हे तुम्हाला आवर्जून टाळायचं आहे. आणि नॉनव्हेज मध्ये काय करायचं तर अंड्याच्या वरचा पांढरा भाग तुम्हाला खायचा आहे. लाल रंगाचं मांस तुम्हाला आवर्जून वर्ज करायचं आहे. यासोबतच चिकन जर खायचं असेल तर तुम्ही स्किनलेस म्हणजे त्याच्यावरची चमडी काढून मला खायची आहे. आणि नॉनव्हेजच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा, कधीही नॉनव्हेज खाताना तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर रस्सा, त्याची तर्री किंवा त्याचा शेरवा कुस करून अजिबात खाऊ नका. नॉनव्हेज खात असताना तुम्ही साधी उकड जी सूप असते त्या सूप बरोबर तुम्ही ती घेऊ शकता. त्याचं देखील प्रमाण लिमिटमध्येच असावं, नाही तर डॉक्टरांनी सांगितले आता कितीही खा असं अजिबात नाही. तर हे देखील पथ्य तुम्ही आवर्जून पाळलं पाहिजे आणि प्रमाणात खाल्लं पाहिजे हे लक्षात ठेवा. तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करायचे का? अजिबात नाही. कधीतरी आठवड्यातून किंवा दिवसातून एखाद्या वेळेस तुम्हाला जर खाऊ वाटलं तर एखादा भजा किंवा एखादा तळलेला तुम्ही समोसा आठवड्यातून किंवा 15 दिवसातून सहजपणे खाऊ शकता. परंतु तो खात असताना बाकीचा जो आहार आहे, डाएट आहे, ज्याच्यामधून आपल्याला कॅलरीज मिळणार आहेत, तिथं तुम्हाला पथ्य पाळणे गरजेचं आहे. नाहीतर समोसा पण खाल्लाय, जास्तीच्या तेलाची भाजी पण खाल्ली आहे, असं मात्र तुम्ही चूक करू नका. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये आपण काय टाकतोय, पोटामध्ये काय जातंय हे आवर्जून लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये चरबी आहे, किती प्रमाणामध्ये तेल आहे, साखर किती आहे, मीठ किती आहे, किती प्रमाणामध्ये कॅलरीज आपल्या शरीरामध्ये चाललेल्या आहेत, त्याची खरंच आपल्या शरीराला गरज आहे का, ते बर्न होणार आहे का, का ते तसंच साचून राहणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तोलून मोलून खाल्लं पाहिजे. पुढच्या आयुष्यामध्ये अजून आपल्या औषध गोळ्या वाढवायच्या नसतील, अजून आपल्या जीवाला धोका होऊ द्यायचा नसेल, ऑपरेशन आपलं फेल होऊ द्यायचं नसेल, तर आहारामध्ये ही पथ्यपाणी तुम्हाला आवर्जून टाळावीच लागते. जेवणाच्या वेळा नियमित ठेवा. रात्रीचं जेवण जास्त उशिरा करू नका. बऱ्याचदा बहुतांश लोकांना रात्री उशिरा पोट भरून जेवायची सवय असते, लगेच झोपायची सवय असते. अशा वेळी हृदयविकाराचा धोका पुन्हा वाढतो. त्यामुळं रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान 2-3 तासाचं ते अंतर असावं याची खबरदारी घ्या. आणि दरवेळी पोट गच्च भरून न जेवता थोडीशी भूक शिल्लक ठेवून आवर्जून जेवा. यासोबतच तुम्ही तुमच्या आहारामध्ये मोड आलेली कडधान्य हे देखील आवर्जून घेऊ शकता. सलाड्स आहेत ते देखील घेऊ शकता. मात्र सलाड घेत असताना जे जमिनीच्या खाली येणारे जे पदार्थ आहेत, जसं की बीट असेल किंवा कांदा असेल किंवा अजून काही रताळा असेल, गाजर असेल, याचं प्रमाण तुम्हाला मर्यादितच ठेवायचंय. अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायचा आहे. आहारामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ खायचे असतील तर त्याच्यामध्ये एक पथ्य तुम्हाला पाळायचंय, ते म्हणजे दूध तुम्हाला साय काढून घ्यायचंय. जे काही पदार्थ तुम्हाला दुधापासून बनवायचे, दही असेल, ताक असेल किंवा अजून काही असेल, तर तुम्हाला ते बिना साईच्या दुधापासून ते पदार्थ बनवायचे. कारण या क्रीम मध्ये, या साईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब चरबी असते, जी आपल्या रक्तामध्ये चरबी वाढवून हृदयविकाराचा धोका परत वाढवते. यासोबतच वजन जास्त वाढलेलं असेल तर ते तुम्ही नियंत्रित ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी नेमकं काय करायचं याच्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला, तो तुम्ही आवर्जून पहा. नक्कीच तुम्हाला त्याची मदत होईल. दर महिन्याला तुम्ही रक्तातील कोलेस्ट्रॉलची तपासणी आवर्जून करा. तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल हे 130 पर्यंत असलं पाहिजे. ट्रायग्लिसराईडचं प्रमाण हे 100च्या वर नाही गेलं पाहिजे. आणि हे चरबी, ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी तुम्हाला आहारात तेलाचं प्रमाण कमी करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि सोबतच तुम्हाला शारीरिक हालचाली, चालण्याचा, पळण्याचा व्यायाम तुमच्या शरीराच्या सहनशक्तीनुसार, तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही ते करा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये देखील चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की डॉक्टर, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर खूप थकवा येतो का? तर याच्यामध्ये नक्कीच काही दिवस अँजिओप्लास्टी झाल्यानंतर थकवा तुम्हाला जाणवतो. एकतर तुम्हाला मानसिक ताणतणाव आलेला असतो, टेन्शन आलेलं असतं, कसं होईल की किंवा काय नाही की, किंवा काही दिवस तुम्ही दवाखान्यामध्ये राहिल्यामुळे तिथलं एक वातावरणाचा परिणाम तुमच्या मनावर, शरीरावर झालेला असतो. हृदयाच्या तिथं काही छेडछाड झालेली असते प्रक्रिया करत असताना, त्याच्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, थकवा जाणवू शकतो. परंतु 1-2 आठवड्यानंतर तो हळूहळू तुमचा थकवा, अशक्तपणा कमी होऊन जातो. यासोबतच काही जणांची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर तक्रार असते की डॉक्टर, पाठ आणि कंबर खूप दुखायला लागले. काय होतं की आपण त्या प्रोसिजर करत असताना एकाच जागेवरती, एकाच पोझिशनवरती उत्ताना झोपलेला असतो. अशा वेळी तिथं कुठलीही हालचाल न झाल्यामुळं
किंवा तिथं काही डॉक्टरांनी हालचाल करायला न सांगितल्यामुळं तिथल्या मांसपेशी आखडून जाण्याची शक्यता असते आणि तेच एक महत्वाचं कारण असतं की पाठदुखी किंवा कंबरदुखी होण्याचं. जसं की तुम्हाला 1-2 आठवडे होतील अँजिओप्लास्टीच्या नंतर, तसं की तुम्ही शारीरिक हालचाली चालू करायला लागाल, काही बसल्या बसल्या करायची योगासनं चालू करायला लागाल, कमरेचे व्यायाम चालू करायला लागाल, तशी तुमची पाठदुखी कंबरदुखी पूर्णपणे निघून जाईल. त्याच्यानंतर काही जणांचा प्रश्न असतो की डॉक्टर पाणी किती प्यावं. आता काही रुग्णांना काय असतं की पाणी कमी प्यायला सांगितलं जातं. हे कशावर अवलंबून असतं तर तुमच्या 2D इकोच्या रिपोर्टवरून. 2D इकोच्या रिपोर्टमध्ये जर काही गडबड असतील, तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन जे आहे ते जर समजा 20-25% असेल तर तुम्हाला जास्त पाणी पिण्यापासून मज्जाव केला जातो, प्रतिबंध केला जातो. कारण जास्तीचं पाणी पिलात तर तुमच्या हृदयावर जास्तीचा ताण येऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला परत जास्तीचा त्रास व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे जर तुमचं LVEF 50-60च्या वर असेल तर तुम्ही तुमचं नॉर्मल पाणी घेऊ शकता तुमच्या तहानेनुसार. परंतु जर अशी काही गडबड असेल तर पाण्यावरती तुम्हाला रिस्ट्रिक्शन येतातच. काही जणांचा प्रश्न असतो की प्रवास केल्यानंतर त्याच्यामध्ये काय अडचण येऊ शकते का. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमचं अँजिओप्लास्टीचं ऑपरेशन झाले त्या दिवसापासून ते साधारण 2 आठवडे तुम्ही जिथं तुमचं ऑपरेशन झाले ज्या शहरामध्ये तिथंच तुम्ही राहिलेलं चांगलं. याचं कारण असं की दगदग आहे किंवा जास्तीचा प्रवास आहे किंवा सोबतच तुम्हाला जर काही दरम्यानच्या काळामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स झाले किंवा काही त्रास सुरू झाला अचानक तर तुम्हाला परत त्या डॉक्टरांकडे जायला वेळ लागेल आणि त्या वेळेमध्ये तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे जिथं तुमचं ऑपरेशन झालंय तिथंच तुम्हाला साधारण 10-15 दिवस किंवा महिनाभर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिथं राहायला किंवा तिथे आजूबाजूला कुठं तुम्हाला राहण्याची व्यवस्था आजूबाजूच्या गावामध्ये शहरामध्ये व्यवस्था असेल तर तुम्ही तिथं राहा. नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. यासोबतच त्याच्यानंतर तुम्ही प्रवास अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही स्वरूपाचा करू शकता. मात्र ड्रायव्हिंग करत असताना तुम्हाला खबरदारी घ्यायची, काळजी घ्यायची. शक्यतो तुम्ही बाजूच्या सीटवर मागच्या सीटवर बसून कितीही लांबचा प्रवास करू शकता. तिथं काही कुठेतरी रोड आलाय, काहीतरी हादरे आहेत, खड्डे आहेत, तुमचा स्टेंट निघून जाईल, वगळून जाईल असा प्रकार होत नसतो. काही जणांना प्रश्न असतो की झोपेमध्ये काही गडबड होऊ शकते का. बरेच जण अवघडून झोपतात, माझा स्टेंट आहे, काहीतरी बाहेरची वस्तू आगंतुक वस्तू आहे म्हणून ते अवघडल्यासारखे झोपतात. पण असं अजिबात नाही. तुम्ही पालतं उतानं डाव्या अंगावर, उजव्या अंगावर, कुठल्याही अंगावर तुम्ही रात्रभर झोपू शकता. कारण एकदा झोपल्यानंतर आपण कुठल्या अंगावर होतोय आपल्या लक्षातच येत नाही. झोपताना आपण मग डाव्या अंगावर उतानं किंवा कसं झोपायचं तसं झोपतो आपल्या सोयीनुसार, परंतु झोपेमध्ये आपल्याला कळत नाही. मग अशा वेळी देखील तुम्ही त्याचा अजिबात चिंता करू नका, काळजी करू नका. झोपेमध्ये कधीही त्या स्टेंटला काहीही इजा होणार नाही, काही त्याला त्रास होणार नाही. काही जणांचा प्रश्न असतो की शरीर संबंध ठेवावे का, किती दिवसांनी ठेवावे. तर साधारण 2 आठवड्यानंतर तुम्ही तुमचे शरीर संबंध नियमितपणे ठेवू शकता. त्याच्यामध्ये काही तुम्ही जास्तीचं जी ओढाताण आहे शरीर संबंध करत असताना ते करू नका. जास्तीचं एक्झर्शन होईल अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रक्रिया त्याच्यामध्ये तुम्ही करायच्या नाहीत. सहज सोपा अतिशय चांगल्या प्रकारे दोन्ही जोडीदाराला आनंद मिळेल अशा पद्धतीचा शरीर संबंध तुम्हाला ठेवायचा आहे. कारण शरीर संबंध नियमित ठेवणं हे देखील आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी, संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये चांगले हॉर्मोन्स रिलीज होतात, स्ट्रेस ताणतणाव कमी होतो आणि आपल्या हृदयाला अजून चांगली बळकटी येते. त्याच्यानंतर प्रश्न असतो की कामावर कधी जावं. तर नक्कीच तुम्ही 2 आठवड्यांनी कामावर तुमच्या जाऊ शकता. जर तुमचं बसण्याचं काम असेल एक ठिकाणी तर अशा वेळी तुम्ही साधारण 1 आठवड्यानंतर सुद्धा लगेचच जॉईन होऊ शकता. यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तुमची अँजिओप्लास्टी हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला असताना लगेचच झालेली आहे का तो झटका येऊन गेल्यानंतर झालेली आहे. जर तुम्ही चांगल्या अवस्थेमध्ये असताना, नॉर्मल अवस्थेमध्ये असताना जर अँजिओप्लास्टी झाली असेल तर तुम्ही लवकर कामावर जाऊ शकता. आणि हृदयविकाराचा झटका आलेला असताना अँजिओप्लास्टी झाली असेल तर अशा वेळी तुमच्या हृदयाला रिकवर होण्यासाठी अजून जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागतो. आणि त्यावेळी मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 4 आठवडे, 8 आठवडे तिथे तुम्हाला आराम करणं गरजेचं आहे. अशा वेळी तुम्ही सक्तीची रजा, मेडिकल रजा घेऊ शकता. काही जणांचा प्रश्न असतो की सीड्या किंवा पायऱ्या आम्ही चढू शकतो का. तर नक्कीच तुम्हाला 2 आठवड्याच्या नंतर सीड्या पायऱ्या चढायला सुरुवात करायची आहे. आणि ते चढत असताना देखील तुम्हाला दम लागतो का, अजून काही वेदना होतात का, पाय गळून येतात का, गोळे येतात का, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि जर समजा 1-2 पायऱ्या चालल्यानंतर लगेचच तुम्हाला तीव्र स्वरूपाचा खाली बसून राहण्यासारखा दम लागत असेल तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. त्यावेळी तुमच्या डॉक्टरांच्याकडून 2D इकोची तपासणी जी आहे ती खूप महत्वाची आहे. तुमचा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन, ज्याला आपण LVEF असं म्हणतो, तो जर नॉर्मल असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा दम लागणार नाही किंवा कुठल्याही शिडी चढत असताना, पायऱ्या चढत असताना त्रास होणार नाही.
यासोबतच रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्या, लवकर झोपा, लवकर उठण्याचा प्रयत्न करा. जर तुमची नाईट शिफ्ट असेल किंवा काही कारणाने तुम्हाला रात्रपाळीचं काम करावं लागत असेल, अशा वेळी देखील अँजिओप्लास्टी झाल्यानंतर किमान 1 महिना तरी तुम्ही रात्रीची झोप चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कामावर जावं लागतच असेल तर अशा वेळी तुम्ही रात्रीची नाईट शिफ्ट करून आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे झोपण्याचं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा दिनक्रम जो आहे, दिनचर्या आहे ती सुरू करायची आहे. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुमच्या फायद्याची, महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झालेल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात येतील आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमच्या चॅनलला जॉईन करा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.